नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश पवार सर. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या मराठीचा पेपर आहे सेमी मीडियमच्या मुलांचा. तर ह्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची आहे नेमकी, तर तुम्हाला ॲन्सर शीट जी आहे ती तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये पहिली बेल झाल्यानंतर तुम्हाला ॲन्सर शीट दिली जाते. ॲन्सर शीटवरती प्रॉपर सब्जेक्ट, जो विषय आहे त्याचं नाव लिहा, डेट लिहा, तुमचा शीट नंबर लिहा, तुमची सही करा. ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी अगोदर पूर्ण करून घ्या. क्वेश्चन ॲन्सर शीट जी आहे त्या ॲन्सर शीटमध्ये दोन्ही बाजूनी तुमचे कॉलम असले पाहिजे. मी सारखं तुम्हाला याच्यावरती फोकस इम्पॅसाइज करतो. त्याचं कारण असं आहे की ज्या मुलांचं हँडरायटिंग थोडं खराब असेल, पण दोन्ही बाजूने जर तुम्ही कॉलम केला उत्तरपत्रिकेमध्ये तर दिसताना व्यवस्थित दिसतं. साधारणतः एक शब्द इकडं एक शब्द तिकडं असं दिसत नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूनी कॉलम केले पाहिजे. दुसरी गोष्ट, शिक्षकासाठी ती सोपी गोष्ट आहे. मार्क देताना शिक्षक जो मार्क देतो, एक कॉलम जो तुम्ही बाजूचा सोडता दुसरा, त्या बाजूला मार्क द्यायला टीचरलाही सोपं जातं. तुम्ही असं काही समजायचं कारण नाही की पेपर तुम्ही तुमच्यासाठी लिहिताय. नाही, पेपर आपली भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. साधारण दरवर्षी मी 3 ते 4 प्रिलियम घेतो. यावर्षी मी 7 प्रिलियम घेतल्या. तुमची प्रॅक्टिस भरपूर झालेली. ही प्रॅक्टिस याच्यासाठी आहे की जो शिक्षक पेपर चेक करणार आहे, एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, ज्या मुलांना अबव 90% घ्यायचे आहेत, त्यांनी लँग्वेजमध्ये पर्टिक्युलरली काय काळजी घ्यावी, तर अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. प्रश्न समजून घेतल्यानंतर त्याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्ही लँग्वेजमध्ये 40% अनशीन पॅसेज आहे, 60% शीन पॅसेज आहे. साधारणतः शीन पॅसेजमध्ये काय येतं, तुम्हाला कविता येते, लेसनवरती पॅरेग्राफ येतात. हे पॅरेग्राफ अगोदर पॅरेग्राफ न वाचता त्याच्या खालचे क्वेश्चन समजून घ्या. प्रत्येक पॅसेजच्या खाली एक क्वेश्चन असतो, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो. प्रत्येक पॅसेज, शीन पॅसेज असो अनशीन पॅसेज असतो, तो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन लिहिताना विशेष काळजी घ्या की त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे शब्द आले पाहिजे. यू हॅव टू राईट इन युअर ओन लँग्वेज, इन युअर ओन वर्ड्स. तुमचे स्वतःचे शब्द लिहा, म्हणजे तुम्हाला चांगल्यातले चांगले मार्क मिळण्याची शक्यता असते. लेसनचा विचार केला, पर्टिक्युलर एखादा लेसन असेल, पोएम असेल, तर त्यामध्ये लेखकाचं नाव, जो लेसन आहे त्याचं नाव, किंवा तुम्हाला काही अभंग आहेत त्या अभंगाचं नाव कुणी लिहिलं आहे, तर संत तुकारामांनी हा अभंग लिहिला आहे. तर हे सगळं तुम्ही लिहिलं पाहिजे. त्यामध्ये लिहिताना हा संत तुकारामांचा अभंग असून संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील थोर संत आहेत, अशा पद्धतीची वाक्यरचना तुमची असावी. त्याच्यानंतर तुमचं उत्तर लिहायला सुरुवात करायची की जो पर्टिक्युलर प्रश्न विचारला आहे किंवा ज्या काही अभंगाच्या ओळी दिलेल्या आहेत, त्या अभंगाच्या ओळी नेमक्या काय आहेत त्याचा नेमकं इंटरप्रिटेशन तुम्ही केलं पाहिजे. जर व्यवस्थित इंटरप्रिटेशन केलं की जसं की खाली दिलेल्या ओळींचा संदर्भ स्पष्ट करा, असा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही सुरुवात करताना डायरेक्ट उत्तर न लिहिता की हा वरील दिलेला ओळी ज्या आहेत त्या संत तुकारामांचा अभंग, जे काही नाव अभंगाचं असेल ते लिहा तुम्हाला, म्हणजे कवितेचं नाव, आणि ते संत तुकाराम किंवा संत नामदेव यांनी लिहिलेला अभंग आहे. ते वारकरी संप्रदायातील थोर संत आहेत. या अभंगामध्ये दिलेले किंवा या अभंगामध्ये जे काही विचार दिलेले ते तुम्ही व्यवस्थित लिहायचे. तुमच्या शब्दांचा जास्तीत जास्त उपयोग करायचा. दुसरी गोष्ट, रायटिंग स्किल जे आहेत ते तुम्ही स्वतःच, त्याला क्रिएटिव्ह रायटिंग असं म्हणतात. रायटिंग स्किल म्हणजे तुम्हाला काय येतं त्याच्यामध्ये, पत्रलेखन आहे, कथालेखन आहे, जाहिरात लेखन आहे, आत्मवृत्त लेखन आहे. तर जसं की ज्यांचं मराठीवर खरंच प्रभुत्व आहे त्यांनी सारांश लेखन, पत्रलेखनाला वर सारांश लेखन आहे, तर सारांश लेखन न लिहिता पत्रलेखन लिहा. कारण सारांश लेखनामध्ये काय होतं की तुम्हाला जरी ते सोपं वाटत असलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कॉन्टेक्स्टमधल्या म्हणी, त्या कॉन्टेक्स्टमधले वाक्यप्रचार तुम्हाला माहिती असतील तरच तो तुम्ही सारांश लेखन लिहिण्यासाठी सिलेक्ट करा. नाहीतर तुम्ही सरळ सरळ पत्रलेखन लिहा. पत्रलेखन लिहिताना तुम्हाला माहिती आहे की नवीन ब्रिटिश फॉर्मॅट आलेलं आहे, त्या ब्रिटिश फॉर्मॅटनुसार पत्रलेखन आलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये तारीख टाकलेली पाहिजे. जो विषय आहे त्या पत्राचा तो विषय व्यवस्थित लिहिला पाहिजे. तुम्हाला पत्रलेखन जरी 5 मार्काला असलं तरी तुम्ही जे लिहिताय त्याच्यासाठी 4च मार्क आहेत. 1 मार्क
टीचरनी राखून ठेवलेला आहे त्याच्याकडं. कशासाठी? हँडरायटिंग आणि ग्रामर. म्हणजे कुठं वेलांटी, उकार, मात्रा, स्पेलिंग मिस्टेक, हे तर जर काही मिस्टेक असतील तर तो तुमचा 1 मार्क तुम्हाला मिळत नाही. हँडरायटिंग खरंच मॅटर करतं. ज्याचं सुंदर हँडरायटिंग आहे त्याला पत्रलेखनामध्ये आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता असते. जाहिरात लेखन हा टोटल ऑब्झर्वेशनचा विषय. बऱ्याच मुलांची प्रॅक्टिस झालेली आहे. आपण यावर्षी 3 ते 4 प्रिलियम, जवळजवळ बाकीच्या सगळ्या जर प्रिलियम काउंट केल्या आपण नोव्हेंबरपासून, तर माझ्या 8 प्रिलियम झाल्या आतापर्यंत. भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. स्कूलनी 2-3 घेतल्या असतील, ट्युशनवाल्यांनी 2-3 घेतल्या असतील, तर साधारणतः 10 प्रिलियम म्हणजे 10-11 प्रिलियम. याचा अर्थ असा होतो की सगळा सिलेबस तुमच्या हाताखालून गेलाय, त्यामुळे तुम्ही आता रिलॅक्स राहायचंय. याच्यासाठी सांगतोय की काही काही मुलं बऱ्याच वेळा पेपरला जाईपर्यंत हातामध्ये पुस्तक असतं, त्यांच्या पेपरला जाईपर्यंत वाचन करत असतात. अजिबात असं करायचं नाही. तुमचं सकाळी 8ला सगळा विषय संपला पाहिजे. पुस्तक तुमचं बाजूला ठेवायचं. तुम्ही जे काही बुक, तुम्ही जे पर्टिक्युलर काही रिडिंग करताय, तुमचं ब्रेकफास्ट, इतर काही तुमचं पेन वगैरे सगळे पेन अगोदर, पेन तुमचे वापरलेले पाहिजे. तेच पेन तुम्ही एक्झामला न्यायचे. नवीन पेन एक्झामला न्यायचा नाही. हा एक पहिली गोष्ट. जेल पेन वापरू नका, बॉल पेन वापरा. जेल पेनमुळं पाठीमागच्या बाजूला जे काही तुम्ही वरती लिहिता ते पाठीमागच्या बाजूने सुद्धा दिसण्याची शक्यता असते, म्हणून बॉल पेनचा वापर करा. बॉल पेन हे तुम्ही व्यवस्थित वापरलेले पाहिजे, किंवा आपल्या प्रिलियमला तुम्ही घेऊन येताना तुम्ही अशा पद्धतीचे पेन घेऊन ये की जे तुम्हाला, ते पेन पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला उपयोगी होतील. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या तुम्ही लक्षात घ्या की लँग्वेजमध्ये तुमचं स्वतःचे शब्द, तुम्ही स्वतःचे शब्द किती वापरता, दैनंदिन जीवनातले एक्झाम्पल किती वापरता. जसं जाहिरात लेखनामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन पाहिलं जातं. कुठलीही जाहिरात